नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सन मराठीवर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे हुकमाची राणी, आणि त्या मालिकेतील कलाकार आज आपल्या सोबत आहेत। तर हा नवा कोरा चेहरा दिसतोय, पण हा मालिकेत काहीतरी गंमत घडून आणणार आहे। तर त्यांनाच विचारूया आपण की काय सांगतील ते या मालिकेमध्ये, ते कोणती भूमिका साकारणार आहेत आणि आम्हाला ती कशी दिसणार आहे। हाय, माझं नाव निखिल झोपे। मी विक्रांत महाडिक ही भूमिका साकारतोय हुकमाची राणी या आगामी सिरियलमध्ये। निगेटिव्ह कॅरेक्टर आहे। मी पण पहिल्यांदाच निगेटिव्ह लीड करतोय। कॅमिओज वगैरे मी केलेले अर्थात, पण मी कॅरेक्टरबद्दल अगदी सांगायचं झालं तर आमचे आबासाहेब ज्यांनी एक साम्राज्य उभारलं आहे, फॅक्टरीज आहेत, त्यांचा व्यवसाय आहे मोठा, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून विक्रांतने खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचासुद्धा थोडासा जास्त सहभाग आहे या फॅक्टरीला वरती आणण्यामध्ये। पण अचानक आबासाहेबांचा मुलगा फॉरेनहून परत येतो आणि तो आल्यानंतर मग काय होतं पुढे, विक्रांतला थोडीशी इन्सिक्युरिटी वाटते का किंवा त्याला आनंद होतो का, हे खरं आपल्याला मालिका पाहिल्यानंतरच कळेल। पण एक घरातलंच निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, इतकं मी आत्ता सांगू शकतो। येस, म्हणजे हा जो असा सोज्वळ आपल्याला चेहरा दिसतोय, तो कुठेतरी पुढे असा विलन, नकारात्मक असं काहीतरी बघायला मिळणार आहे। तर तुला एक पर्सनली काय चॅलेंज वाटलं ही भूमिका साकारताना, किंवा तू कोणत्या गोष्टीचा थोडा अभ्यास केलास या भूमिकेसाठी, तू म्हणजे समोर प्रेझेंट करताना? खरं सांगू तर अगदी प्रांजळपणे सांगतो, तयारीला खरं तर वेळ नाही मिळाला, कारण मी शेवटचा कलाकार होतो सगळ्या, म्हणजे कास्टिंग लॉक झाल्यानंतरचा, इन झाल्यानंतर। सो सगळ्यांचे लुक टेस्ट वगैरे झालेल्या होत्या। सो मी डायरेक्टली वर्कशॉपलाच आलो। सो वर्कशॉपला आल्यानंतर मग कोण कोण कलाकार आहेत, काय आहे, मग ते चाचपडणं थोडंसं हे सगळं चालू होतं। पण सुदैवाने मला थोडासा कॉन्फिडन्स या बाबतीत आला की कास्टिंग माझं झाल्यानंतर माझ्या दिग्दर्शकाने मला भेटायला बोलवलं आणि मलाही त्यांना भेटायचं होतं। कारण अर्थात काम सुरू करण्यापूर्वी कलाकाराने दिग्दर्शकाला आणि दिग्दर्शकाने कलाकाराला भेटणं अत्यंत गरजेचं आहे, कारण दिग्दर्शकाची विजन ही जोपर्यंत कलाकाराला पोचणार नाही तोपर्यंत तो ते पोर्ट्रे नाही करू शकणार। त्यामुळे माझ्यासाठी तो ती जरा चांगली गोष्ट होती। सो मी आमच्या दिग्दर्शकाला भेटलो आणि मग गोष्टी पुढे वर्कआउट झाल्या आणि मग वर्कशॉपमध्ये अर्थात क्लॅरिटी आली कॅरेक्टरच्या बाबतीत थोडंसं, आणि फॅमिली कशी आहे, मग प्रत्येक कॅरेक्टरची बॉन्डिंग कसं आहे। तर आणि फ्लोअरवरती अर्थात ते आता आम्ही सगळे अनुभवतो आहोत। फ्लोअरवरती खूप जास्त मजा आम्ही करतोय, पॉझिटिव्हिटी खूप आहे। नवीन नवीन सीन येत आहेत, तर त्या सीननुसार दिग्दर्शक आमच्याकडून ते काम काढून घेतोय आणि आम्हालाही आमच्या दिग्दर्शकाकडून खूप काही शिकायला मिळतं आहे। सो धमाल येते, आणि कॅरेक्टरच्या कुठल्या कुठल्या शेड्स आहेत हे खरं तर आत्ता मीही सांगू शकणार नाही, कारण सिरियल आहे। तर पण मला खात्री आहे की तुम्हाला खूप वेगवेगळ्या शेड्स या विक्रांत महाडिकच्या पाहायला मिळतील। येस, म्हणजे निखिलमध्ये असं काही विक्रांतचं गणित जुळतंय का, किंवा असं काहीतरी तुला त्या कॅरेक्टरमधून घेण्यासारखं मिळालं, किंवा अरे हे खूप चांगलं आहे ह्याच्याकडून घेण्यासारखं, किंवा हे माझ्याकडे ऑलरेडी होतं त्याला अजून पॉलिश करूया, असं काही झालं का? हेच खरं आत्ता लवकर सांगणं खरं तर चुकीचं होईल, कारण आम्ही दोघंही एकत्र या प्रवासाला निघालो। पण एक प्रोसेसच्या टप्प्यावर आपण एक सुरुवातीचे काही विचार असतात किंवा काही गोष्टी असतात। पण आत्ता हा जो काही दिवसांचा प्रवास आहे त्याच्यात विक्रांतकडून मी काय घेईन हे सांगणं चुकीचं आहे आत्ता, कारण निखिलने आत्ता विक्रांतला देणं जास्त गरजेचं आहे। तर निखिलने एक गोष्ट दिली आहे विक्रांतला, ती म्हणजे शार्पनेस आणि अलर्टनेस आणि डिप्लोमसी। तर ही निखिलने विक्रांतला दिलेली गोष्ट आहे। तर विक्रांत निखिलला काय देतो हे या प्रवासात निखिलला कळेल। येस, नक्कीच। ही जेव्हा भूमिका तुला म्हणजे कळलं की आता मी साकारणार, आणि एखाद्या कलाकाराला मग ती भूमिका आपल्या पदरात पडणं म्हणजे ते गॉड ब्लेस असतं, तर ह्या सगळ्यात खूप जणांचे आशीर्वाद असतात। तर काही अशी फ्रेंड सर्कलमध्ये असेल किंवा घरच्यांची रिॲक्शन जी आजही तुला आठवते? खरं सांगायचं तर मी अद्याप माझ्या घरच्यांच्या व्यतिरिक्त मी अजून कोणाला सांगितलेलं नाही, आणि मी म्हणजे ऑब्व्हियसली धक्का देणार आहेस का तू त्यांना? हां, एक सुखद धक्का देणार आहे सगळ्यांना, कारण 21ला मालिका येईल, त्याच्यानंतर कळेलच, सगळ्यांना दिसेलच। आणि आता सोशल मीडिया आपलं इतकं स्ट्रॉंग आहे ना की तुम्ही न सांगताच बऱ्याचशा गोष्टी समाजापर्यंत त्या पोहोचतात। तर माझ्या घरच्यांना मी काम करतोय माहिती आहे, पण माझी भूमिका काय ते अद्याप माहिती नाही आहे। पण अर्थात राहिला प्रश्न त्यांच्या आशीर्वादांचा, तर
त्यांनी अर्थात खूप जास्त सपोर्ट केले म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि याचा पुढचा प्रवासही करू शकणार आहे. पण ह्यासोबतच मला ना एक व्यक्ती, एक शक्ती ज्यांचं नाव मला आत्ता आवर्जून घ्यावं असं वाटेल, घ्यायला आवडेल, त्या म्हणजे सौ संध्याताई अमृते. या खरं तर म्हणजे माझ्या गुरु आहेत, माझ्या आयडॉल आहेत त्या. आणि त्यांनी केवळ या क्षेत्रामध्येच नाही किंवा माणूस म्हणूनच नाही तर ओव्हरऑल आपली माणसाची जर्नी कशी असली पाहिजे, एक माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, आपण माणूस म्हणून जर का चांगले असू तर आपण आपल्या ज्या क्षेत्रात आहोत तिथे आपण उत्तम कामगिरी बजावू शकू. तर हे त्यांच्याकडून मी लहानपणापासून शिकत आलो आहे. त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण, माझ्या आईबाबांचं पाठबळ, त्यांची मेहनत, या सगळ्याच गोष्टी आहेत म्हणून मी खूप पॉझिटिव्हली आत्ता हे काम करू शकतो आहे. येस, म्हणजे कुठेतरी कलाकार 19-20 असला तरी चालेल पण माणूस 100% असायला हवं. त्यामुळे त्या गोष्टी घडत जातात, यात काही शंका नाहीये. आता आपल्या सिरियलचंच नाव आहे की हुकमाची राणी. तर तुमच्या आयुष्यातली कोणी अशी हुकमाची राणी जी तुम्हाला म्हणाल की ही माझी हुकमाची राणी? तुम्ही जे उत्तर अपेक्षित करताय त्याबद्दल सॉरी, मी ते आत्ता देऊ शकत नाही. आणि माझ्या मनातही असं काही नाहीये म्हणून मी म्हटलं की तुमच्या मनात कोणी असू शकते मग ती हुकमाची राणी. सो अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातली एक हुकुमाची राणी असते, ती म्हणजे त्या व्यक्तीची आई. कारण तिचा हुकूम आपल्याला जोपर्यंत समजत उमजत नसतो तोपर्यंत असतो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण किती मोठे झालो तरी आपल्या पालकांसाठी, आपल्या आईसाठी आपण लहानच असतो. तर आई ही पहिली आपल्या हुकुमाची राणी असते, जी अर्थात माझ्या आयुष्यातही आहेच. आणि अगेन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे माझे गुरु आहेत तर त्या देखील माझ्या हुकुमाच्या राणी आहेत. येस येस, आणि तेच खूप मोठे आशीर्वाद आहेत. त्यांचे खूप मोठे आशीर्वाद आहेत म्हणूनच मला आत्ता काम करणं सोपं जात आहे. येस, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप ह्या प्रवास असाच घडत राहू दे आणि असेच इंटरव्ह्यू आपले होत राहू देत आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे आता अर्थात गेली काही वर्ष काम करतोय तर एक कलाकार म्हणून आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला कळत असतं इकडून तिकडून कानावरती काही गोष्टी येत असतात की अरे हे प्रोडक्शन चांगलं आहे, हा दिग्दर्शक चांगला आहे, हे चॅनल चांगलं आहे, ह्या चॅनलला हे सुरू आहे, त्या प्रोडक्शनमध्ये हे सुरू आहे. तर असं काम करता करताच ऐकिवात होतं की अरे वज्र प्रोडक्शन आहे, त्यांच्या ह्या मालिका सुरू आहेत. तर माझं असं होतं की येईल कधी ना कधीतरी, आमने सामने होईलच, कधी ना कधीतरी एकत्र काम करूच. तर ते मला माहीत नाही त्याला मॅनिफेस्टेशन म्हणायचं की काय, पण कधीतरी ते काहीतरी पेरून ठेवलं होतं तर ते आत्ता आलं आहे. त्याच्यामुळे आमचे जे प्रोड्युसर्स आहेत श्वेताजी आणि खांबे सर, आमचे दिग्दर्शक आशुतोष बाविस्कर, क्रिएटिव्ह ओमकार पनवेलकर यांनी अक्षरशः मी तर म्हणेन की निवडून वेचून पिंजून कलाकारांना निवडलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आणून बांधलेलं आहे. तर त्यांनी बांधलेली जी मोठ आहे सन मराठी घेऊन पुढे जाते. तर 21 एप्रिलला हुकुमाची राणी ही मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते संध्याकाळी 7 वाजता. जरूर पहा. सन मराठीच्या इतर मालिकांना प्रेक्षकांनी जेवढं प्रेम दिले तितकीच मी अपेक्षा करतो की त्यांनी आमच्या मालिकेला द्यावं. येस येस, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.